सुप्रसिद्ध मंदिराच्या कामगारांची फसवणूक। मोठादेवी म्हणजे श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोठे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील कामगारांची मागील कित्येक वर्षापासून फसवणूक करत आहेत। आपल्या संघटनेला माहिती पडताच आपले अहमदनगर जिल्हाधिकारी मनोज साळवेजी घटनास्थळी जाऊन कामगारांची दखल घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या। तिथे सुरक्षा रक्षकांनाही त्रास दिला जातोय। मोठादेवी ट्रस्टच्या व्यवस्थापनाकडून कामगारांना त्रास दिला जातो। आमची संघटना महाराष्ट्र शासन मान्यता आहे, याच्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही। इथं कोणी येऊ कोणताही बाप येऊ ते त्याला कोणत्या पद्धतीने आम्ही टाकतो। आता तुम्ही ऐकला काही प्रॉब्लेम आला तर फोन करा, त्याच्यामुळे आम्हाला इथं काय अडचण नाही। आम्ही आमच्या पद्धतीने मी फक्त तुम्हाला न्या, आम्ही फक्त तुमच्या मागे, आम्हाला बाकीचं कोणाचं घेणं देणं, आम्हाला फक्त काय पाहिजे तुम्ही काम करा पाहिजे, आम्हाला बाकीचं काही घेणं नाही। 13/3/2024 पासून बेमुदत आमर उपोषण पुकारले आहे। तर हे आमर उपोषण आमचे या मागण्यासाठी आहे की मागणी एक हुकुमशाही करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना हटवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। दुसरी मागणी आमची अशी आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्याबद्दल सातत्याने चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करणे व त्यांना भेटून न देणे व त्यांचे प्रश्न मार्गी न लावणे व त्यांची दिशा अशीच भटकत ठेवणे ही आहे। तिसरी मागणी आमची द्वेष राग मनात ठेवून, म्हणजे शिवसाहेब हे कर्मचाऱ्याबद्दल द्वेष राग मनात ठेवून कामाचा अतिरिक्त भार त्यांना सोपवतात व शारीरिक त्रास देणे, तसेच त्यांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना बगल देऊन त्यांना त्यांच्या विश्वासातले म्हणजे त्यांच्यावर जर पुढं समजा ठपका ठेवण्यात येईल अशी जागा जर असेल तर त्यांच्या मर्जीतील सेवक तिथे कामावर ठेवणे अशी वर्तणूक देतात। तसेच सेवा ज्येष्ठता डावलून आपल्या मर्जीतील लोकांना प्रमोशन देणे, त्यांचाच फायदा करणे आपल्या सेवा मर्जीतील लोकांचा। दुसरी मागणी आमची अशी आहे, कार्यालयातील अर्ज घेण्यास व देण्यास टाळाटाळ करतात, कर्मचारी यांच्यावर दबाव आणतात। तर तिसरी मागणी आमची अशी आहे की कर्मचारी यांच्या सर्व्हिस बुकमध्ये आपल्या मर्जीप्रमाणे आपल्याला विरोधी कर्मचारी वाटला तर त्या कागदपत्रामध्ये बदल करणे किंवा फेरफार बदल करणे आणि मर्जीतील कामगाराचं सर्व्हिस बुक शाबीत ठेवणे हे होऊ नये, यांनी करू नये अशी आमची मागणी आहे। तसेच आपल्याला या विषयाकडे लक्ष दिले पाहिजे की सार्वजनिक ठिकाणी व महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठित मंदिरामध्ये जर अशा प्रकारचे कामगारांची पिळवणूक होत असेल तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार सेनेशी संपर्क साधावा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे अशा मंदिरांची पोलखोल होईल आणि कामगारांना न्याय मिळेल। धन्यवाद।